आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या 2 वारकऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मंगळवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आळंदीतील चाकण चौक परिसरात ही घटना घडली आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेसह 2 संशयितांना अटक केली असून अपहरण केलेल्या वारकऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। दगडू शिवराम गायकवाड वय वर्ष 62 आणि त्यांचे मित्र प्रशिक आंबोरे वय वर्ष 60 अशी अपहरण झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत। दर्शन घेतल्यानंतर हे दोघे आळंदी मंदिराजवळील चाकण चौक परिसरात आले असताना मोटारीतून आलेल्या काही जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून अपहरण केले। अपहरणकर्त्यांनी दोघांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले। यानंतर अपहरणकर्त्यांनी दोघांकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिली। सुदैवाने या दोघांपैकी एक वारकरी संधी साधून पळून जाण्यात यशस्वी झाला। दरम्यान वारकरी दगडू गायकवाड यांचे पुत्र सदानंद गायकवाड वय वर्ष 35 राहणार रिसोड जिल्हा वाशिम यांना खंडणीसाठी फोन आला। वडिलांचे अपहरण झाल्याचे समजताच त्यांनी तात्काळ आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। सदानंद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन सुरेश मोरे वय वर्ष 30 राहणार चरोली खुर्द खेड आणि चरोली खुर्द येथील एका 40 वर्षीय महिलेला अटक केली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माग काढला। पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे दुसऱ्या वारकऱ्याचीही सुरक्षित सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।